नमस्कार. आजच्या मीटिंगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजपासून पुढील काही आठवडे आपण सगळेजण मिळून इयत्ता पहिलीत जाणाऱ्या मुलांसाठी काही मजेशीर कृती शिकणार आहोत. या मीटिंगमध्ये तुम्ही एकमेकांच्या मदतीने या कृती समजून घ्या. नंतर त्या तुमच्या मुलांसोबत घरी करून पहा. यामुळे मुलांमध्ये शाळेत जाण्यासाठी उत्सुकता निर्माण होईल आणि त्यांना शिकायला मजा येईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या कृतीने, जिचे नाव आहे पहा आणि चर्चा करा. कुटुंबात आई बाबा हे मुलांचे पहिले शिक्षक असतात. मुलं आपल्या पालकांकडून खूप काही शिकत असतात. वेगवेगळ्या विषयावर बोलून, काही कृती करून आपल्या मुलांना विचार करायला आणि शिकायला प्रेरित करू शकतो. यासाठी या व्हिडिओत दाखविलेल्या कृती लक्षपूर्वक बघा. याविषयी आपल्या गटात चर्चा करा आणि नंतर ती मुलांसोबत घरी जाऊन करून पहा. तुला सर्वात जास्त आनंद केव्हा होतो? पप्पांनी मला खाऊ आणल्यावर. तुला आमच्यासोबत कुठे फिरायला जायला आवडते? देवगड दत्त मंदिर. तुला कोणता पदार्थ आवडतो? गुलाबजामुन. अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारून तुम्ही मुलांना जाणून घेऊ शकता. आशा आहे या व्हिडिओमुळे तुमचा उत्साह वाढला असेल. चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू. आईने मुलासोबत कुटुंबाबद्दल चर्चा करावी. जसे आपल्या घरात कोण कोण सदस्य आहेत, आपल्या घरातील सदस्यांची एक एक करून नावे सांग. आजी आणि आजोबा कोणाला म्हणतात, काका वडिलांचे कोण लागतात. हे करत असताना मुलांना बोलण्यासाठी वेळ द्या. मुलाला उत्तर देण्यासाठी प्रोत्साहन द्या. आपल्या घरातील व्यक्तींची नावे सांग. बाबांचे नाव, विशाल, काकांचे, करण, काकीचे, सारिका, आजोबांचे, सदाशिव, आजीचे, मीना, मम्मीचे आसावरी आणि बाळाचे. नक्षत्र. नक्षत्राचे तुझे नाते का? बहीण भाऊ. हा. वडिलांचे आणि आजोबांचे. मुलगा. हा. काकाचे आणि बाबांचे नाते काय? भाऊ. तुम्ही या कृती घरी मुलांसोबत करताना तुम्हाला आलेले अनुभव, अडचणी प्रत्येक आठवड्याला गटात नक्की शेअर करा. चला तर मग कृतीपत्रिका मुलांकडून कशी सोडवून घ्यायची यावर चर्चा करूया. वहीमध्ये कृतीपत्रिकेत दाखविल्यानुसार झाडाचे चित्र काढा व त्यामध्ये मुलाला घरातील सदस्यांचे नावे लिहायला सांगा. शक्य असल्यास कुटुंबातील सदस्यांचे फोटो चिटकवा आणि मुलांसोबत यावर आधारित गप्पा मारा. आजच्या कृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि कृतीसह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.